संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी आणि सारळे पठार प्राथमिक शाळा केंद्राचे केंद्रप्रमुख रामकिसन सोमाजी चव्हाण यांचा सेवापूर्ती सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झाला आहे। चंदनापुरी, सारळे पठार आणि जवळेवाळेश्वर प्राथमिक शाळेचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक वृंद यांच्या वतीने या सेवापूर्ती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी संगमनेर तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते। आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या हस्ते त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं। याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती रावसाहेब नवले, महाराष्ट्र राज्य शिक्षण संघाचे नेते रावसाहेब रोहकले, जिल्हा परिषद समाज कल्याणच्या सभापती मीरा चौकर, गट शिक्षण अधिकारी वसंत जोंधळे, पंचायत समितीच्या सदस्य रोहिणी गुंजाळ, बाळासाहेब गायकवाड, मीनाक्षी थोरात, ललिता आहेर, नंदा घुले, त्याचबरोबर जिव्हाळा ग्रुप, आरपी रहाणे, जयराम पावसे, आमरे भोकनळ, राजू रहाणे, केशव वाळे यांसह मान्यवर उपस्थित होते। याप्रसंगी गट शिक्षणाधिकारी वसंत जोंधळे यांनी रामकिसन चव्हाण यांचं कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या। व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीतून आपल्याला जाणवलं की चव्हाण सरांनी काम करत असताना किती मोठा मान सन्मान आणि जमा करून ठेवलेला आहे की त्याच्या पोटी हे सर्व मान्यवर उपस्थित आहेत। चव्हाण सरांनी हसत खेळत केंद्र बीट काय असेल त्यांचा कार्यभार, शिक्षक पद असेल किंवा आणखीन कुठलं इतर पद असेल ते त्यांनी कामकाज केलेलं आहे आणि शाबूत ठेवलेलं आहे, स्वतःला पण आणि केंद्राला पण आणि सर्वांनाच। राज्याचे शिक्षक नेते रावसाहेब रोहकले, समाज कल्याणच्या सभापती मीरा चौकर, सभापती रावसाहेब नवले यांनीही रामकिसन चव्हाण यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। त्या माणसाचा निवृत्तीचा कार्यक्रम एवढा वेळ चालतच नाही, केला तरी जबाबदारी म्हणून तो करत असतात। एवढ्या प्रेमानं एवढ्या लोकांनी एकत्रित येऊन तुमचा या ठिकाणी सेवापूर्तीचा कार्यक्रम आयोजित केला। खरं तर तुमचं कौतुक केलं पाहिजे, कारण केंद्रप्रमुख ही पोस्ट 95 साली निर्माण झाली आणि शिक्षक आणि प्रशासन याच्यामधला दुवा त्यांच्याकडनं व्हायला पाहिजे होता, परंतु बहुतांशी केंद्रप्रमुखांचा या जिल्ह्यामध्ये शिक्षक आणि त्यांच्यामध्ये समन्वय राहिला नाही आणि तुम्ही 3 केंद्र सांभाळून एवढं व्यवस्थितपणे काम केलं। बघितलं की सगळेच म्हणजे शिक्षक आहे, सरांचे मित्र असतील, सगळ्या म्हणजे हितचिंतक असतील, सगळ्यांनाच बोलायचं आहे, सगळ्यांनाच घाई झालेली आहे आणि सरांविषयी सगळ्यांनीच भरभरून सरांचं खूप कौतुक केलं। त्या अर्थी नक्कीच सरांचं कार्य चांगलं असावं असं मला वाटतं। अशा या सरांनी ज्ञानदानाचं कार्यक्रम इतक्या वर्ष केलं, इतक्या वर्ष त्यांच्या हातून शिकून मुलं इंजिनियर, डॉक्टर, वकील काय झाले असतील। खरोखरच सर आपण हे कार्य खूप छान केलं आणि आपण त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जागा जी रुजवली आहे ते विद्यार्थी कधीच विसरू शकत नाही। म्हणून मी नेहमी शिक्षकांना सांगतो, आमचा मराठी शाळेचा शिक्षक अतिशय चांगल्या प्रकारचं प्रामाणिकपणे काम करतो। रोकले साहेबांनी मध्ये सांगितले 7,000ची संख्या विद्यार्थ्यांना वाढली। बाळासाहेब गायकवाडने आम्ही बऱ्याचशा ठिकाणी शाळेला भेटी दिल्या। माझी सर्व सदस्यांची टीम आमची हिंडते पंचायत समितीची, मी नेटवर्क जवळून पाहतोय। मराठी शाळा आता हे जे कितीच्या शाळांच्या पुढे जाऊ पाहतात हे वास्तविकतेचं चित्र आहे, आज तुम्हाला सांगायला काय हरकत नाही। म्हणून एजीकेजीच्या शाळेमध्ये मुलगा तुमचा IAS लेवलचा अधिकारी होईल, PSI होईल, पण आईला आई म्हणणारा जन्माला येणार नाही, बाबाला बाबा म्हणणारा जन्माला येणार नाही आणि सुसंस्कृत मुलगा घडवायचा असेल, संस्कारमय मुलगा घडवायचा असेल, आमच्या जिल्हा परिषद रोकडे साहेब जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलगा पाठवलं पाहिजे। या प्रसंगी सत्कारमूर्ती रामकिसन चव्हाण यांना आपलं मनोगत व्यक्त करताना गहिवरून आलं। सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे सत्कार सोहळा आयोजित केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले। सर्वांनी सहकार्य केलेलं आहे विशेष, आणि म्हणूनच मी हे सगळं तुमच्यामुळेच मोठा आहे। एकटा माणूस काहीच करू शकत नाही, हे सर्व मी तुमच्याच मदतीने केलं आहे। असेल अकोला तालुका असेल, संगमनेर तालुका असेल, आज या ठिकाणी आपण केवळ माझ्यावरच नाही तर माझ्या सर्व फॅमिलीवर प्रेम करून या ठिकाणी आला, त्याबद्दल मी प्रथम तुमचे आभार मानेल। आता विशेष करून बोलण्यासारखं मी फाईल जवळ ठेवलेली आहे, पण बोलण्याची थोडी म्हणजे हिंमत कमी झालेली आहे। मी एका वेळेस बोलायला लागलो तर कमीत कमी 1 तास बोलू शकतो, एवढं अभ्यासपूर्वक मी अभ्यास करूनच बोलत असतो, तेवढी तयारी आहे, परंतु थोडी बोलण्याची क्षमता या क्षणी भावनेपोटी बोलत नाही।
बहुजन समाजाच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळण्यासाठी प्राथमिक शिक्षणावरील ताण कमी करण्याची खरी गरज आहे. त्यांच्यावरील अतिरिक्त काम कमी झाल्यास मुलांचं भवितव्य उज्ज्वल होण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी व्यक्त केली. कोणी सापडत नाही वेगवेगळ्या क्षेत्रातले अधिकारी आणि त्यांना असं वाटतं की शिक्षण काय आहे, नाही गेले शिक्षक तरी शाळेवर जातील, अशी काही भावना आपली आहे की काय आम्हाला माहिती नाही. आणि त्यामुळे काय होतंय की जे शिक्षण ते चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते दुर्दैवाने होत नाही. आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कोण भरडलं जात असेल, आज जे श्रीमंत लोकांची पोरं आहेत ते सगळे श्रीमंत लोक आता ते इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायला लागले. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही किती म्हणा, आणि मुलांची संख्या मराठी शाळेची भरभर कमी व्हायला लागलेली आहे. कारण त्यांना असं वाटतं की इथे या सगळ्या पद्धतीमध्ये आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळेल की नाही अशी त्यांच्या मनात शंका आहे. आणि म्हणून एकीकडे आपल्याला या ठिकाणी शिक्षकांना चांगल्या पद्धतीने काम करण्याची त्या ठिकाणी वातावरण निर्माण करत असतानाच वेगवेगळ्या सुविधा सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या निर्माण केल्या पाहिजेत. असं जेव्हा आपण करू तेव्हा हे शिक्षण क्षेत्र चांगलं होईल, आणि शिक्षण क्षेत्र जेव्हा चांगलं होईल तेव्हा या देशातल्या गरिबांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. यावेळी या सत्कार सोहळ्याला मुख्याध्यापक, शिक्षक आणि पठार भागातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी सुखदेव गाडेकर, संगमनेर.